सरकार पलटू मार सरकार भूमिका बदलतं. सत्तेवर यायच्या अगोदर वेगळ्या अनभाका घेतल्या जातात आणि सत्तेत आल्यानंतर सरकार बरोबर पलटी मारतं. सरकार पंजाचं असो किंवा सरकार आता भाजपचं असो, लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर हे बोलायलाच तयार नसतात. आमदार खासदार आपण निवडून देतो. आपण निवडून देत असताना निवडून येईपर्यंत ते जातीचे असतात, आपल्या गावचे असतात, आपल्या जवळचे असतात, आपल्या मित्रपरिवारातले असतात. निवडून आल्यानंतर ते आपले राहत नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं तर लोकांचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच आहेत. विकास हा तसाच भरकटलेला आहे. समाजाचे वेगळे वेगळे प्रश्न असतात. आरक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काहीतरी नवनिर्माण करायचंय. आज आरोग्याच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही. आज मराठी शाळा बंद पडतायत, कुणी बोलायला तयार नाही. आज खर तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, नवीन नवीन MIDC उद्योगधंदे किंवा अजून काहीतरी आलं पाहिजे. असं ज्यावेळेस बारकाईनं बोललं जातं त्यावेळेस सरकार फक्त तोंडाला चिकटपट्टी लावून बसतं. देशामध्ये हीच परिस्थिती चालू आहे. आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा करतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे होते, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे होते, त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस होते, त्याच्या अगोदर काँग्रेस होती. मला सांगा बरं, या सगळ्या सरकारनी सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला, सत्ता उपभोगली, काय दिलंय महाराष्ट्राला प्रामुख्यानं विचार करायचं म्हणलं? आजच सिलेंडर 60 रुपये झालंय. महागाई वाढली आहे ना. मागच्या सरकारमध्ये वाढली होती, त्याच्या अगोदर वाढली, त्याच्या अगोदर पण वाढली होती. 2-4 रुपयांनी सुरू झालेली महागाई आज 10, 20, 50% नाही वाढली, 100% महागाई वाढली. दुप्पट, तिप्पट, चौपट किमती वाढल्या. म्हणजे तुम्ही विचार करा काय रेशो आहे महागाईचा. आम्हाला जर वाईटच वाटत नसेल, आम्ही फक्त आमच्या नेत्यासमोर शेपटी हलवण्यात आणि ते जर आदेश देतील ते हो म्हणण्यातच आमची धन्यता असेल तर हे किती वाईट आहे. आम्ही ना सत्तेला प्रश्न विचारतो, आम्ही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतो, आम्ही कुणालाच काही प्रश्न विचारायला तयार नाही, आम्ही आमच्या भूमिका मांडायला तयार नाही. काळजात आग लागते हो, कारण मनापासून कुठलाही नेता भूमिका मांडायला तयार नाही. महिलांना 1500 रुपये फुकट दिले महिन्याला, म्हणजे महिलांच्या सगळ्या कुटुंबाचा प्रश्न सुटणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा, पोरग काय करतय तुझं, पोरगी काय करतेय, नवरा काय करतोय. रोजगार नाही, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, नवीन काय सरकार आले अजिबात नाही. पोरग काय करतय प्रश्न विचारला तर झेंडा घेऊन आज ह्या दंगलीत असते, उद्या त्या दंगलीत असते. पोरीची काय परिस्थिती आहे, हाताला काम नाही, घरात आई वडिलांना प्रश्न पडला हिचं लग्न लावून द्यायचंय. आणि मग या सगळ्या प्रश्नामध्ये जर तिला जे अपेक्षित आहे ते जर मिळणार नसेल तर तिचे 2चे 4 करायचे आणि तिला घरातून हाकलून द्यायचंय. हेच टार्गेट आहे का? लहानाचं मोठं फक्त एवढ्याच गोष्टीसाठी केलंय का? 1500 रुपयात घरातली जर उदबत्ती पण पेटत नसेल, त्यापेक्षा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण चर्चा करतोय. महिलांना उद्योग व्यवसाय काहीतरी असं करण्यासाठी 1500 रुपये देण्याच्या ऐवजी 1.5 लाख देऊन बघा, 10 लाख देऊन बघा, 15 लाख देऊन बघा, कर्ज द्या हो. पण त्या महिला ज्या पद्धतीनं पायावर उभे राहतील, ज्या पद्धतीनं महिला स्वावलंबी होऊन कुटुंबाला मोठं करण्याचा प्रयत्न करतील, का फुकट 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 देऊन म्हणजे काय मिळणार आहे? आणि आता काल परवाच केंद्र सरकारमध्ये एक जण म्हणलं की या देशाला आळशी करण्यापासून आम्हाला वाचवायचंय. फुकट अरे तुम्हीच देताय ना सत्तेत येण्यासाठी.
जनतेला मूर्खात काढणारी यंत्रणा कुणाची आहे? आणि मला एक गोष्ट सुचली, बघा तुम्ही, की सरकार निर्णय घेत असताना जे सत्तेत माणसं आहेत, जे सत्ता चालवतात, ते काय करतात? ज्यांना राज्याचं किंवा देशाचं विजन आहे, हे विजनरी नेते घेतात का? नाही. अंगठा बहादर घेतला जातो. फक्त आपल्या मतदारसंघाचा, तालुक्याचा विचार करणारा एवढाच बघितला जातो. ज्याचं सगळ्या नेत्यांसोबत कनेक्शन आहे असा तरी घेतला जातो. ज्याचं केंद्रात आणि राज्यात नेत्यांपाशी वजन आहे असाच माणूस मंत्री होतो. तो मंत्री होण्यासाठी प्रयत्न करतो, पण मंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न नाही करत, फक्त मलिदा कमवण्यासाठी. आज आमच्या महाराष्ट्राचीच, आपण फक्त महाराष्ट्राचं बोलू, अजूनही आदिवासी पट्ट्यात विकास अजिबात तिकडे फिरकायला तयार नाही. आजही ग्रामीण खेडी तशीच आहेत. आजही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, कष्टकरी उद्ध्वस्त झालाय, कामगार उद्ध्वस्त झालाय. कामगार विरोधी कायदे तर सरकारच बनवतंय. म्हणजे कर्जमाफीच्या नुसत्या वल्गना करायच्या आणि हातात काय द्यायचं नाही, हे कोण करतंय? याला सरकार जबाबदार आहे, लक्षात ठेवा. आम्हाला जर आमच्या राज्यामध्ये, आमच्या सत्तेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी संधीच उपलब्ध नसेल, ठराविक प्रस्थापित घरातच सत्ता असेल आणि घराण्यातल्याच माणसाला उमेदवारी असतील, कार्यकर्त्यांनी काय करायचं? बरं, हे बोलायला गेलं तर यांना मिरच्या झोंबतात. मिरच्या झोंबल्या की यांना अस्वस्थ वाटायला लागतं. आणि जी ग्रामीण भागातली परिस्थिती आहे ती शहरांची परिस्थिती आहे. चांगल्या पोरांना विकासाच्या दृष्टिकोनातून, प्रगतीच्या किंवा कुटुंब सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडे काय आहे का म्हणलं तर काहीच नाही. मी सरकारी मराठी शाळा फक्त वाचत होतो. 700-800 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 200-500-1000 शाळा अशाच पाठीमागे बंद पडल्या. सरकारी शाळा अशा लुळ्या पडत चाललेल्या आहेत आणि खाजगी शाळा, खाजगी सगळी सिस्टीम लाखोनी टप्प्याटप्प्याने वाढते आहे. याला काय अर्थ आहे? आम्हाला काहीतरी मनातून वाटतंय की नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि हे जर वाटणार नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे मला ठामपणे सांगावं लागेल. आणि हीच गोष्ट मला आपल्या समोर आणायची होती. जर महाराष्ट्राचा विकास भरकटलेला असेल, सत्ताधारी असो किंवा कुणी पण, हे जर फक्त मंत्रालयात किंवा कार्यालयात बसून फक्त जर तमाशा पाहणार असतील, वाईट अवस्था आहे. आणि यासाठी हा व्हिडिओ लोकांमध्ये पाठवा. मित्रांनो, मी संतोष शिंदे, सामाजिक विचारपीठावर या चर्चा करत असतो. पोटतिडकीनं लोकांबद्दल बोलतोय. सरकार हे असलं काय, मागचं असलं काय. मी सुरुवातीलाच म्हटलं, सरकार कुठल्याही पक्षाचं असू द्या, आमची माणसं इकडलं सरकार गेलं की तिकडे जातात, तिकडले गेले की इकडे जातात. सरकारला बोलून उपयोगच नाही ना. पक्षाचे नेते त्यांचीच आयडियोलॉजी पुढे करतात, पण आमच्या राज्याचं काय? तेच लोकप्रतिनिधी पक्ष बदलून इकडे इकडे स्वार्थासाठी उड्या मारतात. नेतेच हरामखोर आहेत तर बाकीच्यांना बोलण्यात काय अर्थ आहे? कार्यकर्ते तर त्यांचे बाप आहेत. महाराष्ट्र बदलला पाहिजे, महाराष्ट्राला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे आणि ती करण्याची हिंमत सरकारमध्ये आली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.